आता डॅशबोर्डवरती एक नवीन फायनान्शियल नावाचा टॅब आलेला असेल. तर इथं तुम्हाला 1,34,000चा तो करंट मंथचा प्रॉफिट अँड लॉस दाखवतो. याच्यात आपण आणखी खर्च वगैरे लिहिणार आहोत. तिकडे जाऊया आपण. तर दुसरी गोष्ट अशी टोटल कॅश दाखवतो. तर या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री केलेली सगळी कॅश दाखवतो. आता तुम्ही 3-4 महिन्यापासून हे सॉफ्टवेअर वापरत असाल तर 3-4 महिन्यापासून काही खर्च तुम्ही दाखवलाच नसेल. फक्त कॅश आली, कॅश आली, कॅश आली. ती टोटल तुम्हाला इथं दिसते. तर खर्च कुठं दाखवायचा तर यासाठी आपण डिटेल्स बटनावरती क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतं बघा 1 जून ते 27 जून मी करंट महिना घेतलेला आहे, करंट मंथ घेतलेला आहे. तर चालू महिन्यामध्ये 1,84,000चा बॅलन्स दिसतोय कलेक्ट झालेला, फी झालेली. तर मी काय केलं फक्त एकच एंट्री केलेली आहे की रेंट 10,000 रुपये माझा रेंट गेलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काय खर्च झाला असेल तुम्ही सगळा इथं खर्च लिहू शकता. त्यामध्ये 2 खर्चाचे प्रकार आहेत. तर पहिले मी काय करतो सेट ॲटो रिकरिंग ठेवतो. मी दर महिन्याला लाईट बिल भरतो तर मी इलेक्ट्रिसिटी हा घटक घेतो आणि दर महिन्याला सरासरी मला 2100 ते 2200 रुपये लाईट बिल येतं असं मी लिहिलं आणि दर महिन्याच्या साधारणतः 7 किंवा 8 तारखेला मला लाईट बिल भरावं लागतं. आता काय होईल ते ॲटो एक्सपेन्सेस होईल. दर महिन्याला इथून पुढं 8 तारखेला मी एंट्री केली नाही तर तो स्वतःच एंट्री करेल 2100 रुपयाची. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे लाईट बिल तर या महिन्यामध्ये जवळजवळ 4,620 आलं होतं. तर मी काय करेल 8 तारखेनंतर इथं जाऊन त्याला एडिट करेल नाही तरी 4,620. पण पुढच्या महिन्यामध्ये मला एंट्री करावी लागणार नाही कारण काय ती एंट्री ॲटोमॅटिक होईल. दर महिन्याला 2100 रुपये तो फिक्स टाकत जाईल. तसे कोणकोणते खर्च आहे जे तुमचे फिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आणखी एक खर्च आहे तो फिक्स आहे नॉर्मली, तो म्हणजे इंटरनेट. तर इंटरनेटचा सरासरी 1,000 रुपये आपल्याला खर्च येतोय मी असं लिहिलं आहे. तर त्याला मी किती तारखेला रिचार्ज करतो तर माझ्याकडे 10 तारखेला त्याला रिचार्ज मारावा लागतो. तर मी रिकरिंगमध्ये टाकून दिलं. रिकरिंगची इथं लिस्ट दिसते बघा तुम्हाला. याला सुद्धा एडिट करता येईल, डिलीट करता येईल, दुरुस्त करता येईल, ऑन आणि ऑफ पण करता येईल. ते डिसेबल केलं की त्याचा तो खर्च त्या महिन्यापासून बंद होणार. पण दर महिन्याच्या 10 तारखेला ॲटोमॅटिकली तो खर्च 1,000 रुपये लिहिणार आहे. मला लिहायची गरज नाही. मग मला लिहायचा कोणता खर्च आहे. अगदी तुम्ही तुमचं जर पेमेंट असेल तर पेमेंट पण फिक्स ठेवू शकता. माझ्याकडे एक स्टाफ आहे, त्या स्टाफला पेमेंट आहे मी ते सॅलरी लिहितो. पहिल्या स्टाफला पेमेंट आहे 21,000 रुपये. तर मी ते 21,000 लिहिलं आणि दर महिन्याच्या मी 3 तारखेला पेमेंट करतो. तर मी एंट्री करायची गरज नाही, तो ॲटोमॅटिकली ती एंट्री घेणार आहे. 3 तारखेला आपोआप एंट्री पडेल. जर मी 2 तारखेला एंट्री केली तर तो चेक करतो एंट्री झालेली आहे का, झाली नसेल तर एंट्री करणार आहे. तर अशा पद्धतीने मला एंट्री करायचं काम माझं वाचणार आहे. तर मी स्टाफचं पेमेंट पण दिलं. आणखी पण दुसरे स्टाफ आहे त्याचं पण पेमेंट तुम्हाला लिहिता येईल. सॅलरी 1, सॅलरी 2 असं पण लिहिता येईल. मी सगळी सॅलरी एकदम लिहिण्यापेक्षा एका व्यक्तीची सॅलरी लिहिली, दुसऱ्या व्यक्तीचं लिहिता येईल. खाली डिटेलमध्ये तुम्हाला लिहिता येईल. इथं मी ॲड एक्सपेन्सेस करतो. तुम्हाला सेपरेट पण लिहिता येईल. बघा इथं सॅलरी लिहिलं, इथं अमाऊंट लिहिली 6,400 रुपये मला द्यावे लागले. कोणाचे ते त्या व्यक्तीचं मी नाव लिहिलं. हेच तुम्ही रिकरिंगने सुद्धा टाकू शकला असता. आणि मी 27 जूनला एंट्री करतोय किंवा मी 3 जूनला एंट्री करतोय आणि हा बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत मी जर सेव्हमध्ये टाकून दिलं. तर अशा पद्धतीने हे बघा हे रिकरिंग नाही आहे, ॲटो नाही आहे, हे आपण आत्ता केलेली एंट्री आहे. अशी आणखी कोणकोणती एंट्री तुला करायला लागणार आहे. MFO या महिन्याचा MFO त्याला आपण सेट ॲटो ठेवण्यापेक्षा दर महिन्याला जितका MFO भरू ना तितकंच आपण टाकूया. तर मी काय केलं एक्सपेन्सेसमध्ये जाऊन MFO लिहिणार आहे. पण इथं मी चेक करतोय की टोटल कलेक्शन 1,44,000 आहे. तर बघा तुम्ही इथं बिझनेसचा एक्सपेन्सेस जवळजवळ 43,000 झालेला आहे आणि तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस होता 1,01,180 दिसतोय. मी या महिन्यामध्ये MFO किती भरला आहे तर तो मी अंदाजे इथे लिहितो. आता मला चेक करावं लागेल 16ला जाऊन. पण अंदाजे मी समजा लिहिलं 44,000 रुपये मला MFO भरावा लागला. तर इथं कारण लिहा ते फीज वगैरे काय असे MK सेल्स MFO लिहिलं मी आणि इथं त्याला मी 27 तारखेला सेव्ह एक्सपेन्सेस केला. तर डायरेक्टली माझा P&L इथं कमी व्हायला लागला. आता हे झालं आपल्या बिझनेसचे एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर मी काय केलं घरचं पण लाईट बिल भरलं. तर मी काय केलं ॲड एक्सपेन्समध्ये जातो आणि इथं काय करतो हाऊस होल्ड एक्सपेन्सेस लिहितो आणि इथं मी इलेक्ट्रिसिटी लिहिलं. घरचं लाईट बिल कितीतरी 2,000 रुपये आलेलं होतं. तर मी त्याला सेव्ह एक्सपेन्सेस केला. तर तुमच्या लक्षात येईल की हाऊस होल्ड एक्सपेन्सेस तो वेगळे मेंटेन करतोय. पण त्याने आता P&L कमी केलेला नाही, 57,180 तसंच राहिला. तुम्ही आणखी समजा इथं लिहिलं की मी ग्रोसरी इथं आहे बघा. ग्रोसरी नसेल तर खाली एक ऑथर नावाचा ऑप्शन दिले त्यात तुम्ही ॲड करू शकता. मी अंदाजे काही घटक घेतलेले आहेत. ग्रोसरीला मला 6,500 पे करावे लागले.
डीमार्टला गेलो होतो आणि तिथं आपण खर्च केलेला आहे डीमार्ट. ठीक आहे, 6,500. तर 6,500 माझा इथं पर्सनल, अरे ते त्याला एडिट करायला लागेल मला. ठीक आहे, काय चुकलं इथं, तर मी त्याला बिझनेसमध्ये टाकला डीमार्टचा खर्च. कुठे गेलं ते, कुठे गेलं, इथं बघा होम ग्रोसरी दिसलं ना, ते बिझनेसमध्ये आलं आहे. तर मला काय करायला लागेल, त्याला आता ऑडिट करावं लागेल, त्याला सांगायला लागेल बिझनेसचा नाही तो खर्च, हाऊस होल्डचा आहे. तसं आपण पुढे इन्कम टॅक्स शिकणार आहोत, त्या गोष्टी शिकणार आहोत. तर इथं मी अपडेट केलं. आता बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की माझा पर्सनल खर्च वाढलेला आहे 8,500, पण माझा P&L माझा फिक्स आहे. तुम्ही पर्सनल खर्च कितीही करा, P&L तुमचा बदलणार नाही. पण बिझनेसचा खर्च तुम्ही केला, पेट्रोलला 100 रुपये भरले, 180 तर पेट्रोल भरून टाकूया आपण. मी तर लिहितो 180 मला पेट्रोल भरावं लागेल. इथं पेट्रोल नाहीच आहे. तुम्ही काय केलं, इथं पेट्रोल लिहून टाकलं. मी व्यवसायासाठी गाडी वापरतोय, तर पेट्रोलचा खर्च हा माझ्या व्यवसायाचा आहे. किती भरला मी, 180 मध्ये पेट्रोल भरलेलं आहे. तिथं 180 लिहिले मी. तर इथं बघा बिझनेस एक्सपेन्सेस रेंज वाढलेला आहे आणि माझा प्रॉफिट अँड लॉस इथं, ठीक आहे, जसं जसं माझा एक्सपेन्सेस वाढत जाईल तसा माझा प्रॉफिट कमी होत जाईल. आज तारखेला 27 जूनला माझ्याकडे बॅलन्स किती शिल्लक आहे, तर मला दिसतंय 57,000. तर होम एक्सपेन्सेस मायनस करून तो दाखवतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. टोटल फीज कलेक्टर दिसतंय आपल्याला, फीज बिझनेसचा एक्सपेन्सेस दिसतोय आपल्याला, आणि शिल्लक राहिलेला प्रॉफिट पण दिसतोय आपल्याला, आणि घरासाठी केलेला अदर दॅन बिझनेस एक्सपेन्सेस किती आहे तो पण दिसतोय. आणि या व्यतिरिक्त आतापर्यंत किती कॅश आलेली आहे हे पण दिसतंय. आता इतकी मोठी कॅश का दिसते, कारण हे आपण जून महिन्यापासून वापरायला सुरुवात केली. मागच्या महिन्यामध्ये MFO पेड केला आहे, मागच्या महिन्यामध्ये खर्च पेड केलेत. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. मागच्या महिन्याचा हिशोब तुम्ही करायचा आहे. जर तुम्ही रेंज लिहिली बघा इथं, एक याला मी करतो ओके, तरी सुद्धा कलेक्शन दाखवते. हे कलेक्शन जे आहे ना, बिझनेसचा एक्सपेन्सेस या महिन्यात काहीच केलेलं दिसत नाहीये, आणि म्हणून ऍक्च्युअली प्रॉफिट किती दिसतोय मला, 1,68,800 दिसतोय. आणि पर्सनल हाऊस होल्ड एक्सपेन्सेस 0 दिसत आहेत. आणि टोटल कॅश किती होती हे पण दाखवतो. तर अशा पद्धतीने मला या महिन्याचा सुद्धा हिशोब लिहायचा असेल, तर मला मागच्या महिन्याचा सुद्धा, मे महिन्याचा सुद्धा एक्सपेन्सेस लिहावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण दर महिन्याचे एक्सपेन्सेस मेंटेन केले, तर आपल्याला दर महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस दिसेल. इथून पुढं दररोज तुम्ही जो काय खर्च करता तो सगळा लिहा. फक्त तुम्हाला एवढंच बघायचं आहे, तुमचा पर्सनल एक्सपेन्सेस आहे का बिझनेसचे एक्सपेन्सेस आहेत, एवढा फक्त फरक करायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपलं सॉफ्टवेअर पाहून घेईन. अशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल. आणि डॅशबोर्डवरती चेक केलं तर इथं सुद्धा दिसेल की सध्या तुमचा कॅश बॅलन्स किती आहे. कॅश बॅलन्स तुम्हाला किती दाखवायचा तो चेक करा तुम्ही. हा जर बॅलन्स तुला कमी करायचा असेल तर डायरेक्टली मी काय करेल, 8,00,000 रुपये होम एक्सपेन्सेस दाखवेल, आणि त्या 8,00,000चा हिशोब मी होममध्ये दाखवेल की कुठे कुठे 8,00,000 रुपये खर्च केलेले आहेत. तरी पण चालणार आहे. किंवा तुम्ही एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले असं दिसलं तरी हा बॅलन्स तुमचा कमी होऊन जाईल. तर अशा पद्धतीने P&L ही संकल्पना आपण वापरतोय. ही संकल्पना दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये आहे, ब्रँचमध्ये पण आहे आणि सिंगलमध्ये पण आहे.